राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांच्या विशेष मोहिमेअंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगाव शिवार परिसरात अवैध हातभट्टी दारू निर्मिती विरोधात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत 2 गुन्हे दाखल करून 2 आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल 3,88,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय उपायुक्त श्रीमती उषा वर्मा, नाशिक अधीक्षक संतोष झगडे तसेच उपअधीक्षक अमृत तांबाडे यांच्या समवेत विभाग, ब विभाग आणि ड विभागाच्या कार्यक्षेत्रात निरीक्षक श्री नारायण गोसावी यांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ड विभाग नाशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार 13 जून 2026 रोजी गुन्हा अन्वेषणाच्या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान मुळेगाव शिवारात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीच्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाईत 35 लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. तसेच हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे 10,200 लिटर रसायन नष्ट करण्यात आले. या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईत एकूण 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून 2 वारस प्रकरणांची नोंद करण्यात आली. तसेच 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान 35 लिटर गावठी हातभट्टी जप्त करण्यात आली. कारवाई दरम्यान 35 लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. तर हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे 10,200 लिटर रसायन नष्ट करण्यात आले. या संपूर्ण कारवाईत एकूण 3,88,700 किमतीचा मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री विरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच नागरिकांची अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती तात्काळ संबंधित विभागाला देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. अवैध हातभट्टी दारूमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सातत्याने विशेष मोहिमा राबवण्यात येत असून दोषींविरोधात कठोर कारवाई केली जात असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.